विद्यार्थी मित्र हो, बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. औपचारिक अध्ययन अध्यापन वातावरणात अध्यापन नियंत्रित वातावरणात घडते. विविध घटक त्यामध्ये असतात आणि त्याचे अध्ययन करताना शिक्षक, विद्यार्थी तसेच विद्यार्थी हे परस्परांशी संवाद साधत असतात आणि अनुभव मिळवतात, ज्यामुळे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे प्राप्त करण्यास मदत होते. अध्ययन अध्यापन वातावरणात आशय किंवा अध्ययन अनुभव, शिक्षक किंवा अध्ययन अनुभव उपलब्ध करून देणारा, अध्ययनकर्ता किंवा विद्यार्थी किंवा अध्ययन अनुभव प्राप्त करणारा, पद्धती आणि अध्ययन अनुभव प्रदान करण्याकरता माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICT या घटकांचा समावेश होतो. अध्ययन अध्यापन वातावरणात विविध प्रकाराने ICTचा वापर केला जाऊ शकतो. ICTच्या वापराचे विभिन्न प्रकार असू शकतात. त्यापैकी ICT माध्यित अध्ययन अध्यापन म्हणजेच ICTच्या मध्यस्थीने अध्ययन अध्यापन, त्यालाच आपण ICT मेडिएटेड क्लासरूम टीचिंग लर्निंग असं म्हणतो. जोड किंवा मिश्र अध्ययन म्हणजे ब्लेंडेड लर्निंग आणि ऑनलाईन अध्ययन म्हणजेच ऑनलाईन लर्निंग, हे 3 प्रकार सर्वाधिक वापरले जातात. आधुनिक शिक्षणात संगणक, मोबाईलचा वापर, लॅपटॉपचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. तसेच ती आज काळाची गरज सुद्धा बनली आहे. शिक्षणाचे विविध मार्ग उपलब्ध झालेले आहेत. उदाहरणार्थ वेबसाईट, YouTube, ब्लॉग, ई-लायब्ररी, ई-बुक्स इत्यादी. आणि प्रत्येक वेळी ही साधने वापरणे शक्य होत नाही आणि म्हणून पुस्तके, मासिके, विश्वकोश इत्यादी साधने देखील वापरावयाची आहेत. अशा पारंपरिक आणि ऑनलाईन साधनांच्या जोडणीतून अध्ययन करणे म्हणजेच जोड अध्ययन किंवा त्याला मिश्र अध्ययन, ब्लेंडेड लर्निंग असं म्हटलं जातं. या जोड अध्ययनाबद्दल आपण सविस्तर माहिती मिळवूया. केम्ब्रिज शब्दकोशामध्ये जोड अध्ययनाचा अर्थ अशा रीतीने दिलेला आहे. अध्ययनाचा एक मार्ग जो पारंपरिक वर्गपाठाला संगणक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या पाठाशी जोडतो आणि इंटरनेटवर वितरित केला जाऊ शकतो. अ वे ऑफ लर्निंग दॅट कंबाईन्स ट्रॅडिशनल क्लासरूम लेसन्स दॅट यूज कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अँड मे बी डिलिव्हर्ड ओव्हर द इंटरनेट. दुसरी व्याख्या अशी केलेली आहे, जोड अध्ययन म्हणजे एकाच अभ्यासक्रमातील समान आशयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक वर्ग अध्यापन पद्धती व ऑनलाईन अध्ययन यांचा एकत्रितपणे वापर करणे. ब्लेंडेड लर्निंग इज द यूज ऑफ ट्रॅडिशनल क्लासरूम टीचिंग मेथड्स with the use of online learning for the same students studying the same content in the same course. जोड अध्ययन हा अध्ययनाचा एक दृष्टिकोन आहे, जो समोरासमोर आणि ऑनलाईन अध्ययन अनुभव यांना जोडतो. Blended learning is an approach to learning that combines face-to-face and online learning experiences. युनेस्कोने अशी व्याख्या केलेली आहे, जोड अध्ययन हा असा एक प्रकार आहे ज्यात एक शिक्षक समोरासमोर अध्यापन किंवा वर्गाच्या बाहेर समुदायात तसेच कार्यक्षेत्राच्या परिस्थितीत कृती आधारित अध्ययन आणि संगणक आधारित किंवा ऑनलाईन अध्ययन यांना जोडतो. ब्लेंडेड लर्निंग इज अ मोड इन विच अ टीचर कंबाईन्स face-to-face teaching or activity-based learning in classroom, outdoor, community and workplace settings and computer-based or online learning. जोड अध्ययन हा एक औपचारिक अध्ययन कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थी वर्गात अभ्यासक्रमाचा एक भाग पूर्ण करतो आणि दुसरा भाग डिजिटल आणि ऑनलाईन साधनांचा वापर करून सिद्ध करतात. एक शिक्षक जोड अध्ययनाचा सराव 3 प्रकाराने करू शकतो.
पहिलं म्हणजेच अनुदेशनात्मक मार्गांचे किंवा त्याला संपादन मार्ग म्हणता येईल, संपादन माध्यम म्हणता येईल, एक मिश्रित स्वरूप जसे की दूरस्थ आणि फेस टू फेस. अ कॉम्बिनेशन ऑफ इन्स्ट्रक्शनल मोडॅलिटीज or delivery media that is distance face to face. दुसरा प्रकार अनुदेशनात्मक पद्धतींचे एक मिश्रित स्वरूप ज्यात एकापेक्षा अधिक अध्यापन पद्धतींचा उपयोग होतो. अ कॉम्बिनेशन ऑफ इन्स्ट्रक्शनल मेथड्स that is using more than one teaching methods. तिसरा प्रकार ऑनलाईन आणि फेस टू फेस यांचे एक मिश्रित स्वरूप. अ कॉम्बिनेशन ऑफ ऑनलाईन अँड फेस टू फेस इन्स्ट्रक्शन. तर अशा रीतीनं शिक्षक जोड अध्ययनाचा सराव 3 प्रकारानं करू शकतो. आता आपण जोड अध्ययनाची वैशिष्ट्ये अभ्यासू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लेंडेड लर्निंग. जोड अध्ययनात आधुनिक आणि पारंपरिक अध्ययन साहित्याची जोडणी असते. या ठिकाणी बघा आकृतीमध्ये पारंपरिक वर्ग अध्ययन म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षक म्हणजेच मानवाचा संबंध या ठिकाणी आला आणि संगणक तंत्रज्ञान. पारंपरिक वर्ग अध्यापनामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होतात. औपचारिक असतं. विविध अध्ययन गरजांची पूर्तता आपल्याला या ठिकाणी करता येते. शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद साधता येतो. वर्तनामध्ये बदल झालेला पाहता येतो. प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांना. चर्चा व उपयोजनाची संधी प्रदान करता येते आणि प्रासंगिकतेनुसार योग्य ते मार्गदर्शन करता येतं. आता ऑनलाईन अध्ययनामध्ये संगणक तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो. त्यामुळे स्वयं अध्ययनाची संधी मिळते. विद्यार्थी स्वतःच्या गतीनं स्वयं अध्ययन करू शकतो. सोयीस्कर आहे आणि लवचिक पण आहे. घटक पुन्हा पुन्हा पाहता येतात आणि जागतिक पोहोच आहे. जास्त लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा संगणक तंत्रज्ञानाचा वापर होतो आणि कमी किमतीमध्ये म्हणजेच या ठिकाणी पारंपरिक वर्ग अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक वगैरे नंतर भौतिक साधन सुविधा यांचा विचार जर केला तर येणाऱ्या खर्चापेक्षा संगणक तंत्रज्ञानाने खर्च कमी लागतो म्हणून कमी किंमत. तर असे हे जे फायदे आहेत पारंपरिक वर्ग अध्यापन पद्धतीने मिळणारे फायदे आणि संगणक तंत्रज्ञानानं मिळणारे फायदे हे दोन्ही प्रकारचे फायदे आपल्याला या जोड अध्ययनामध्ये मिळतात. आणि या जोड अध्ययनात आधुनिक आणि पारंपरिक अध्ययन साहित्याची जोडणी होते. विद्यार्थ्यांना 2 मार्ग निवडण्याचा पर्याय उपलब्ध होतो आणि एक तर वर्ग अध्यापनाच्या पारंपरिक मार्गाची निवड विद्यार्थी करू शकतात जिथे शिक्षक आणि त्याचे जे वर्गमित्र आहेत यांच्याशी वैयक्तिक आंतरक्रिया करू शकतो आणि ते ICT आधारित अध्यापनाची निवड सुद्धा करू शकतात. आणि हे मुख्यत्वे करून जो आशय घेतलेला आहे किंवा निवडलेला आहे त्याचं स्वरूप आणि त्याच्या उद्दिष्टावरती अवलंबून असतं. जोड अध्ययनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना समोरासमोर संवाद साधता येतो. तसेच ते आभासी जागेमध्ये संवाद साधतात. म्हणजे या ठिकाणी स्टुडंट्स गेट्स फेस टू फेस इंटरॅक्शन ॲज वेल ॲज दे इंटरॅक्ट इन व्हर्च्युअल स्पेस. विद्यार्थ्यांचा खूप मोठा गट असतो आणि त्यामध्ये बरीचशी विविधता आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे ज्ञान आहे ते विस्तृत होते, व्यापक बनते आणि इतर संस्कृतीच्या आणि इतर देशांमधील विद्यार्थ्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची भावना देखील या ठिकाणी विकसित होते. तिसरं वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा पूर्ण अनुभव मिळतो. स्टुडंट्स गेट फुल एक्सपिरियन्स इन युजिंग न्यू टेक्नॉलॉजी. सध्याचं शतक हे ICTचं शतक आहे. ज्या व्यक्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची जाण चांगल्या रीतीनं झालेली नाही ती व्यक्ती देखील आज अशिक्षित आहे. आज सर्व प्रकारच्या व्यवसायांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ICT मध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींची मागणी जास्त प्रमाणामध्ये असते.
जोड अध्ययनामुळे ICTचा अनुभव समृद्ध होण्यास मदत होते आणि जोड अध्ययनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाचा पूर्णपणे फायदा घेण्याची क्षमताही प्राप्त होत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया बालक केंद्रित बनवते. मेक्स टीचिंग लर्निंग प्रोसेस चाइल्ड सेंटर. जोड अध्ययन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदे प्रदान करण्यासाठी वापरले जाते आणि बालक केंद्रित शिक्षणाचं जे ध्येय आहे ते गाठता येतं. विद्यार्थी फक्त ज्ञान घेत नाही तर ज्ञान घेण्याऐवजी ज्ञानाची निर्मिती सुद्धा करतो. जोड अध्ययनात देखील ज्ञानरचनावाद हा समाविष्ट आहे आणि इतर व्यक्तींनी त्यांच्यासाठी अध्ययन अध्यापन कार्यनीतींची आखणी करण्यासाठी इतरांवर त्यांनी अवलंबून राहण्याऐवजी विद्यार्थी स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करतात. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशयाचे विस्तृत प्रदर्शन व नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. स्टुडंट्स गेट वाईड एक्सपोजर अँड न्यू पर्स्पेक्टिव्ज ऑफ द कोर्स कंटेंट. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे विविध अनुभव मिळतात आणि त्यामुळे त्यांचे आशय ज्ञान सुद्धा समृद्ध होते. त्यांना आशयाचे विविध नवीन घटकांचे व्यावहारिक उपयुक्त ज्ञान त्यांना मिळते आणि त्यामुळे नवीन दृष्टिकोन त्यांना प्राप्त होतो. सहावं वैशिष्ट्य शाळेच्या आवारात शारीरिक विकास करणे शक्य आहे. फिजिकल डेव्हलपमेंट इज पॉसिबल विथ इन स्कूल कॅम्पस. ऑनलाईन अध्ययन आणि ICT आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडे दुर्लक्ष केले जाते असा दोष त्या ठिकाणी त्यांना दिला जातो. पण जोड अध्ययन या मर्यादेवर मात्र मात करते. त्यात शालेय अनुभवाचा समावेश आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळणे आणि शारीरिक कार्य करणे, शाळेच्या आवारामध्ये योगा करणे यासाठी वेळ मिळतो आणि त्यामुळे शालेय आवारामध्ये शारीरिक विकास करणं शक्य आहे. सातवं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. हेल्प स्टुडंट्स फॉर ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. जोड अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण संधी मिळते. व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू बोधात्मक, शारीरिक आणि भावनिक हे जोड अध्ययनाद्वारे विकसित केले जातात, जे पारंपरिक अध्यापन पद्धती किंवा ICT द्वारे अध्ययन अध्यापन पद्धती स्वतंत्रपणे म्हणजेच वेगवेगळ्या वापरल्यास प्राप्त करणे कठीण आहे. पारंपरिक वर्ग अध्यापन हे स्मृती पातळी आणि अध्यापनाची आकलन पातळी समजण्यास मदत करते आणि म्हणूनच बोधात्मक क्षेत्राचा विकास होतो आणि त्याच वेळी शिक्षकांचे वर्तन, क्रीडांगणावरील अनुभव आणि वर्गमित्रांबरोबर सामाजिक गट हे भावनिक व शारीरिक विकासात मदत करतात आणि त्याच वेळी ऑनलाईन अनुभव हे चिंतनात्मक पातळीवरील म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेव्हलवरील अध्ययन करण्यास मदत करतात. सामाजिक नेटवर्किंग साइट्स आणि इंटरनेटद्वारा इतर सामाजिक आंतरक्रिया घडतात आणि त्याद्वारे योग्य मूल्ये विकसित होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेला बहुसांस्कृतिक व बहुआयामी दृष्टिकोन प्रदान करते. इट प्रोव्हाइड्स मल्टीकल्चरल अँड मल्टीडायमेन्शनल अप्रोच टू टीचिंग लर्निंग प्रोसेस. जोड अध्ययन पद्धतीमुळे जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो आणि त्यांचे विचार आणि भावना शेअर करण्याची म्हणजे सामायिक करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही बहुसांस्कृतिक बनते व विविध अनुभव विद्यार्थ्यांना मिळतात. त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय आणि बहुआयामी दृष्टिकोन त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होत असतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणजेच काही ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये आंतरक्रियात्मक ऑनलाईन सत्र तसेच प्रत्यक्ष संपर्क सत्रांचा समावेश असतो. सम ऑनलाईन कोर्सेस इन्क्लूड इंटरॅक्टिव्ह ऑनलाईन सेशन्स अँड डायरेक्ट कॉन्टॅक्ट सेशन्स. मुक्त विद्यापीठाचे काही अभ्यासक्रम असे आहेत की त्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क सत्र
विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागतात. त्याचप्रमाणे आंतरक्रियात्मक ऑनलाईन सत्र सुद्धा पूर्ण करावे लागतात. जोड अध्ययनाची प्रतिमाने, मॉडेल्स ऑफ ब्लेंडेड लर्निंग. पारंपरिक अध्यापन पद्धती आणि ऑनलाईन अध्ययन म्हणजेच तंत्रज्ञान यांच्या मिश्रणातून जोड अध्ययन आपल्याला करता येतं. आणि या जोड अध्ययनाची प्रतिमानं ही मुख्य प्रतिमानं ही 4 आहेत. पहिलं म्हणजे आवर्तन प्रतिमान म्हणजेच रोटेशन मॉडेल. दुसरं आहे वळण प्रतिमान म्हणजे फ्लेक्स मॉडेल. तिसरं आहे स्वजोड प्रतिमान सेल्फ ब्लेंडेड मॉडेल. आणि चौथं आहे समृद्ध आभासी प्रतिमान एनरिच व्हर्च्युअल मॉडेल. आणि या आवर्तन प्रतिमानाचे पुन्हा 4 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे स्थान आवर्तन प्रतिमान स्टेशन रोटेशन मॉडेल. दुसरं प्रयोगशाळा आवर्तन प्रतिमान म्हणजे लॅब रोटेशन मॉडेल. तिसरं फ्लिप वर्ग प्रतिमान म्हणजे फ्लिप क्लासरूम मॉडेल. आणि चौथं आहे वैयक्तिक आवर्तन प्रतिमान म्हणजे इंडिव्हिज्युअल रोटेशन मॉडेल. आता या प्रतिमानांविषयी आपण सविस्तर माहिती मिळवू. आवर्तन प्रतिमान, या प्रतिमानामध्ये पारंपरिक समोरासमोर केलेल्या अध्ययनासह ऑनलाईन अध्ययनाचा समावेश होतो. यामध्ये वेळापत्रक, पारंपरिक अध्यापन पद्धती आणि ऑनलाईन अध्ययन अशा 2 प्रक्रियांमध्ये विभागले जाते आणि निश्चित केले जाते. किंवा एखाद्या कोर्ससाठी ते शिक्षक जो निर्णय घेतील त्या निर्णयावरती अवलंबून असते. वर्गातील मुले सामान्यतः समोरासमोर आणि ऑनलाईन अध्ययन या दोहोंवरती देखरेख ठेवतात आणि ऑनलाईन अध्ययन हे एक करून करत असतात. विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन, लघुगट अनुदेशन आणि पेन्सिल पेन स्वाध्याय यावरती रोटेट होतात म्हणजे फिरतात. आणि या प्रतिमानामध्ये या 4 उपप्रतिमानांचा समावेश होतो. त्यातील पहिलं आहे स्थान आवर्तन प्रतिमान म्हणजे स्टेशन रोटेशन मॉडेल. या आवर्तन प्रतिमानात दिलेल्या अभ्यासक्रम किंवा विषयासाठी विद्यार्थी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार किंवा शिक्षकांच्या निर्णयानुसार एखाद्या ऑनलाईन अध्ययन स्थानाकडून म्हणजे स्टेशनकडून दुसऱ्या अध्ययन स्थानाकडे, जेथे लघुसमूह अनुदेशन असेल किंवा गटप्रकल्प असतील आणि वैयक्तिक शिकवणी असेल तर यासारखे उपक्रम किंवा कृती असू शकतात, त्या स्थानाकडे ते जातात. आणि हे वैयक्तिक आवर्तन प्रतिमानापेक्षा वेगळं आहे. दुसरं म्हणजे प्रयोगशाळा आवर्तन प्रतिमान. विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन स्थानासाठी विटा आणि चुनांनी बांधलेल्या संगणक लॅबकडे या ठिकाणी विद्यार्थी जाताना आपल्याला दिसतात किंवा फिरतात. तिसरा आहे फ्लिप वर्ग प्रतिमान. फ्लिप वर्ग प्रतिमान म्हणजेच बहुधा मिश्र अध्ययनाची सर्वात प्रचलित आवृत्ती म्हणजे एक फ्लिप क्लासरूम ही आहे, जिथे विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे संकल्पनांशी ओळख करून दिली जाते आणि शाळेत शिक्षकांच्या साहाय्याने वर्गात सराव केला जातो. अशा प्रकारे प्रत्येक जागेसाठी पारंपरिक भूमिका फ्लिप केल्या जातात म्हणजे बदलल्या जातात. त्यानंतर चौथा आहे वैयक्तिक आवर्तन प्रतिमान. विद्यार्थ्यांना स्थानांमधून फिरण्याची परवानगी दिली जाते, परंतु शिक्षक किंवा सॉफ्टवेअर अल्गोरिदमद्वारे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार. आणि इतर आवर्तन प्रतिमानांच्या अगदी उलट किंवा विपरीत विद्यार्थी प्रत्येक स्टेशनवर अनावश्यक फिरत नाही, तर ते फक्त त्यांच्या प्लेलिस्टवर निर्धारित केलेल्या ज्या कृती असतील त्या कृतींसाठीच त्या स्थानावरती ते जात असतात. त्यानंतर आता दुसरं प्रतिमान आहे फ्लेक्स मॉडेल म्हणजेच वळण प्रतिमान. या वळण प्रतिमानात विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गतीने कार्य करतात. फ्लेक्स प्रतिमानात अधिकाधिक आशय ऑनलाईन वितरित केला जातो.
पाठ स्वतः निर्देशित केले जातात, परंतु पारंपरिक शालेय वातावरणात अध्ययनाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षक हे मार्गदर्शन करीत असतात आणि एकेकाला किंवा लहान गटाला गरज भासेल त्यावेळी ते शिक्षक मदत करतात. तिसरं प्रतिमान आहे स्वजोड प्रतिमान, सेल्फ ब्लेंडेड मॉडेल. विद्यार्थी काही वैयक्तिक ऑनलाईन कोर्सेस स्वतःच मिश्रित करतात आणि समोरासमोर असलेल्या शिक्षकांसह वीट आणि चुन्याने बांधकाम केलेल्या वातावरणामध्ये इतर कोर्स घेतात. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांना पूरक होण्यासाठी संपूर्ण ऑनलाईन एक किंवा अधिक अभ्यासक्रम घेतात आणि शिक्षकाची नोंद मात्र ऑनलाईन असते. आणि हे अभ्यासक्रम कॅम्पसमध्येच घेतले जातात किंवा ऑफ साईटवर सुद्धा घेतले जाऊ शकतात. त्यानंतर चौथं प्रतिमान आहे समृद्ध आभासी प्रतिमान म्हणजे एनरिच व्हर्च्युअल मॉडेल. हा एक अभ्यासक्रम किंवा विषय आहे ज्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह समोरासमोर अध्ययनाचे सत्र करणे आवश्यक असते आणि त्यानंतर त्यांचे उर्वरित कार्य शिक्षकांपासून दूर पूर्ण करण्यास ते स्वतंत्र असतात. ऑनलाईन अध्ययन हे विद्यार्थी शाळेत नसताना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा कणा असते. सामान्यतः एकच व्यक्ती ऑनलाईन आणि समोरासमोर शिक्षक म्हणून काम करते. समृद्ध आभासी प्रतिमान फ्लिप वर्गापेक्षा भिन्न आहे, कारण समृद्ध आभासी कार्यक्रमामध्ये विद्यार्थी दर आठवड्याच्या विशिष्ट दिवशीच क्वचितच शिक्षकांना भेटत असतात. तर अशा रीतीनं जोड अध्ययनाची ही आवर्तन प्रतिमान, वळण प्रतिमान, स्वजोड प्रतिमान आणि समृद्ध आभासी प्रतिमान हे 4 मुख्य प्रतिमान आहेत. आणि आवर्तन प्रतिमानाचे स्थान आवर्तन प्रतिमान, प्रयोगशाळा आवर्तन प्रतिमान, फ्लिप वर्ग प्रतिमान आणि वैयक्तिक आवर्तन प्रतिमान असे हे 4 प्रकार आहेत. आपल्या वर्गात जोड अध्ययनाची अंमलबजावणी शिक्षक कशा रीतीने करू शकतात? तर अध्यापनाची विविध साधने वापरा. म्हणजेच यूज अ व्हरायटी ऑफ टीचिंग टूल्स. वर्गात अध्यापन करताना पारंपरिक अध्यापन पद्धतीसह डिजिटल तंत्रज्ञानाचा किंवा साधनांचा समावेश करावा. संगणक आधारित किंवा खेळांद्वारा अध्ययन आणि समोरासमोर केलेले अध्यापन म्हणजे फेस टू फेस लर्निंग यांची जोडणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात आपल्याला गुंतवून ठेवता येते. त्यामुळे पाठ सुद्धा समृद्ध बनतो. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने पुढे जाण्यासाठी आपण सक्षम बनवू शकतो. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अध्ययनाला सुलभ बनवा, सोपे बनवा. मेक लर्निंग ॲक्सेसिबल टू स्टुडंट्स. विद्यार्थी वर्गातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याने अध्ययन करणे सुरूच ठेवले पाहिजे. पारंपरिक अध्यापन पद्धतीसह डिजिटल अध्ययनाचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती, उपक्रम, कृती आणि खेळ कोणत्याही ठिकाणी व कुठल्याही वेळी उपलब्ध होऊ शकतात. डिजिटल अध्ययन विद्यार्थ्यांच्या यशाचे समर्थन करणारी लवचिकता प्रदान करते आणि विद्यार्थी सतत अध्ययन करीत आहे की नाही याची खात्री सुद्धा करण्यासाठी शिक्षक बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सुटीतील गृहपाठ देण्यासाठी डिजिटल संसाधनं वापरत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अध्ययनाचे मार्ग वैयक्तिकृत करा. पर्सनलाइज लर्निंग पाथवेज फॉर ईच स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या अध्ययनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून एकमेवच असतो, अद्वितीयच असतो, युनिक असतो. ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात किंवा आहेत, ज्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे, तसेच ज्यांनी आशयावर आवश्यक असलेलं प्रभुत्व हे आधीच मिळवलेलं आहे, त्यांना आव्हान देण्यासाठी अशा स्रोतांचा वापर करण्याचे सुनिश्चित करावे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो आणि प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या क्षमतांच्या पातळीनुसार कार्य करीत आहे आणि नवीन आव्हानांना सामोरे जाताना त्यांच्या प्रयत्नांमुळे निराश होत नाही ना याची खात्री सुद्धा या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर आपल्यासाठी कार्य करणारे जोड अध्ययन प्रतिमान निवडा. चूज द ब्लेंडेड लर्निंग मॉडेल दॅट वर्क्स फॉर यू. आपल्या वर्गामध्ये
कोणते प्रतिमान सर्वात योग्य ठरेल हे पाहण्यासाठी जोड अध्ययनाचे विविध प्रतिमान जे आपण पाहिलेत त्यांची चाचणी घ्यावी. योग्य प्रतिमान निवडल्यानंतर योजना तयार करावी. आपल्या योजनांचा अवलंब करावा. आपले यश आपले जे सहकारी शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर शेअर करावे, सामायिक करावे आणि जेणेकरून त्यांचे विद्यार्थी सुद्धा जोड अध्ययन वातावरणाद्वारे समान लाभ मिळवू शकतील. तर अशा रीतीनं आपल्या वर्गामध्ये जोड अध्ययनाची अंमलबजावणी करताना या मुद्द्यांचा विचार हा करावा. जोड अध्ययनाचा आपल्याला वापर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची निवड करावी लागते. उदाहरणार्थ बघा, एक सामायिक समीकरणे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला पारंपरिक पद्धतीने शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना जिओजेब्रा या गणितीय सॉफ्टवेअरचा वापर करून आलेखाच्या साहाय्याने एक सामायिक समीकरणे सोडवता येतात व शिक्षक विद्यार्थ्यांना सराव करण्यास सांगतात. म्हणजे या ठिकाणी जोड अध्ययनाचा वापर हा करता येतो. म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईन त्याचप्रमाणे शिक्षक पारंपरिक अध्यापन करत असतात, म्हणूनच याला आपल्याला जोड अध्यापन किंवा जोड अध्ययन पद्धती असं म्हणता येईल. जोड अध्ययनाचे फायदे, बेनिफिट्स ऑफ ब्लेंडेड लर्निंग. पहिला फायदा म्हणजेच प्रभावी अध्ययन अध्यापन, इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग. जोड अध्ययनात उपलब्ध संसाधने म्हणजेच रिसोर्सेस योग्यरित्या वापरले जातात. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही साधनांचा वापर आपल्याला करावा लागतो आणि त्यावेळी साधनांची योग्य निवड करणे शक्य आहे आणि जेणेकरून अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही अधिक प्रभावी होण्यास मदत होते. दुसरा फायदा म्हणजे अध्ययन सामग्री निवडीच्या पर्यायाची उपलब्धता, अवेलेबिलिटी ऑफ लर्निंग मटेरियल सिलेक्शन ऑप्शन्स. जोड अध्ययनामध्ये अध्ययन हे अभ्यासाच्या केंद्रस्थानी असते. अभ्यास परिणामकारक होतो कारण त्यात आवश्यक असलेली अध्ययन सामग्री निवडण्याचा पर्याय आहे. म्हणजे दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध असतात. एक म्हणजे फेस टू फेस लर्निंग आणि दुसरं म्हणजेच ऑनलाईन लर्निंग. तर कोणता पर्याय निवडावयाचा याची उपलब्धता त्या ठिकाणी असते. तिसरा फायदा म्हणजे सर्वोत्कृष्ट अनुभव मिळतो, गेट द बेस्ट एक्सपिरियन्स. विद्यार्थ्याला दोन मार्गांनी अध्ययन करावं लागतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन मार्ग समाकलित केले जातात, म्हणजे त्यांचं एकात्मीकरण केलं जातं आणि त्यामुळे सर्वोत्कृष्ट अनुभव मिळतात. कारण दोन्ही पद्धतींचे फायदे आपण पाहिलेत, ते दोन्ही प्रकारचे फायदे या जोड अध्ययनामध्ये मिळत असतात. पुढचा फायदा म्हणजेच अध्ययनकर्त्याला तंत्रज्ञानाचा व मानवी आंतरक्रियांचा फायदा होतो. द लर्नर बेनिफिट्स फ्रॉम टेक्नॉलॉजी अँड ह्युमन इंटरॅक्शन्स. शिकणाऱ्याला तंत्रज्ञानाचाही फायदा होतो, तसेच मानवी आंतरक्रियांचा आणि संवादांचा सुद्धा फायदा त्याला होत असतो आणि त्याचं ज्ञान हे अधिक समृद्ध होत असतं. पुढचा फायदा म्हणजेच की अध्ययन अनुभवामध्ये विविधता आणता येते. लर्निंग एक्सपिरियन्सेस कॅन बी डायव्हर्सिफाईड. विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन साधनांचा वापर केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव मिळतात आणि त्यामुळे अध्ययन अनुभवामध्ये विविधता आणता येते. अध्ययनाची गती नियंत्रित करण्याची आणि दूरस्थपणे शिकण्याची क्षमता प्राप्त होते. गेन्स द एबिलिटी टू कंट्रोल द पेस ऑफ लर्निंग अँड लर्न रिमोटली. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचे ध्येय गाठता येते. द गोल ऑफ स्टुडंट सेंटर लर्निंग कॅन बी अचीव्ड. तर अशा रीतीनं जोड अध्ययनाचे हे फायदे आहेत. आता या जोड अध्ययनाच्या मर्यादा. पहिली मर्यादा म्हणजे शैक्षणिक हेतूने ऑनलाईन साधने वापरण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण दिले जात नाही आणि तंत्रज्ञान साक्षरता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो शिक्षकांसाठी खरी समस्या ठरू शकतो.
दुसरी मर्यादा म्हणजे सर्व डिजिटल संसाधने विश्वसनीय व वापरण्यास सुलभ नाही. स्रोत आणि वाङ्मयाची विश्वासार्हता ही एक मोठी समस्या बनली आहे. तिसरी मर्यादा म्हणजे जोड अध्ययनाच्या सर्व टप्प्यांमध्ये सहभागी असलेल्या शिक्षकांना जास्त काम करावे लागते. त्यांना त्यांची क्षितिजे विस्तृत करावी लागतात. सर्वात योग्य पाठ्यक्रम निवडावा लागतो आणि ऑनलाईन व समोरासमोरच्या अध्ययनात योग्य संतुलन राखण्यासाठी अधिक वेळ व मेहनत ही घ्यावी लागते आणि दुर्दैवाने सर्व शिक्षक असे करण्यास तयार नसतात. चौथी मर्यादा म्हणजेच ऑनलाईन साधनांच्या उपलब्धतेत अडचण येत असेल तर आपल्याला केवळ ऑफलाईन साधनांवर अवलंबून राहावे लागते. पाचवी मर्यादा म्हणजे शिक्षक शैक्षणिक कृती आणि आशय प्रमाणाबाहेर देण्याची शक्यता असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ज्ञानात्मक भार पडतो आणि विद्यार्थी हे कंटाळतात. तर अशा रीतीनं जोड अध्ययनाच्या या मर्यादा जरी आपण लक्षात घेतल्या तरी या मर्यादांवर मात करून आपल्याला जोड अध्ययनाचा उपयोग हा आपल्या अध्यापनामध्ये करता येतो. औपचारिक अध्ययन अध्यापन वातावरणात अध्यापन नियंत्रित वातावरणात होते आणि त्यामुळे या ठिकाणी जोड अध्ययनाचे विविध फायदे हे मिळत असतात. धन्यवाद.